प्रिय. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. ज्योत्स्ना पोद्दार. 27 ऑक्टोबर. रमाकांत, तुमचं पत्र वाचून बरं वाटलं. खरं तर अजूनही माझी मनस्थिती ठीक नाहीये. मला वाटतंय दिवस जातील तसं उषा जाण्याचं दुःख कमी होण्याऐवजी वाढायला लागले. प्रत्येक ठिकाणी तिची आठवण येते. आमची भेटण्याची ठिकाणं, फिरण्याच्या जागा, जेवायला जायचं एखादं हॉटेल, या सगळ्या जागा तिची उणीव दाखवून देतायत. तिची स्मृती मनात जागी करून जातायत. कधीतरी वाटतं दारावरची बेल वाजतीये. उषाची दरवाजावरील बेल वाजवण्याची ही एक ठराविक स्टाईल होती. ती 3 वेळा थोडी थोडी बेल वाजवायची. 2 वेळा तर मला भास झाले. दरवाजा उघडला तर बाहेर कोणी नव्हतं. वाईट वाटलं, तशी थोडीशी भीतीही. शशांकला त्याबद्दल मी सांगितलं तेव्हा त्यानं माझी चेष्टा केली. त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पुरता नास्तिक आहे तो. माझ्याबरोबर नेहमी देवाला येतो, पण देवळाच्या बाहेर उभा राहतो. आत येत नाही. मला प्रथम प्रथम त्याच्या या गोष्टीचा खूप राग यायचा. पण आता सवय झाली. तो देवाला येत नसला तरी माझ्यासाठी माझ्याबरोबर देवळापर्यंत येतो हेही खूप नाही का? मी त्याला म्हटलं, "उषाचा आत्मा भटकत तर नसेल ना?" तेव्हा तो म्हणाला, "माणूस मेला की मागे काही उरत नाही. आत्मा, भूत, पुनर्जन्म वगैरे सगळं झूट आहे." असेलही, पण माझ्या सारखीला पटकन या गोष्टी पटत नाहीत. आम्ही बायका तशा देवभोळ्या परंपरावादी असतो. कुंकू लावताना करंडा निसटला तरी जीवाला हुरहुर वाटणारच. अर्थात मी काही तेवढी हळूवार नाही. परिस्थितीनं चांगली निबर झालीये. पण तरी सुद्धा उषाचा मृत्यू अजून ताजा असल्यामुळे मनावर त्याचं सावट अजून दाट आहे. एकदा तुमची गाठ घ्यायची उषाची इच्छा होती. तिनं तसं मला बोलूनही दाखवलं होतं. माझ्याकडून तिनं तुमच्याबद्दल खूपसं ऐकलं होतं. तुमची सगळी नाटकं तिनं वाचली पाहिली होतीच. मी काही जुनं सांगत बसले की ती म्हणायची, "तू सांगतेस ते सगळं मनाला खरं वाटतं, कारण तू ते सांगते आहेस म्हणून. पण त्यांची नाटकं, त्यातून व्यक्त होणारे विचार पाहिले की खूपदा मनात संभ्रम निर्माण होतो. मी तुम्हाला परत कधी भेटतेय याची वाट पाहत होती ती. कारण मी तुम्हाला भेटल्याशिवाय ती तुम्हाला भेटणार नव्हती आणि आता तर ती कधीच तुम्हाला भेटू शकणार नाही." उषा गेल्यापासून शशांक मला सारखा दिवसातून 1-2 वेळा फोन करत असतो. फोन केला की उगाचच इकडचं-तिकडचं बोलत राहतो. खरं तर त्यालाही मनातून भीती वाटत असली पाहिजे, की ही बाई उषाच्या जाण्याच्या दुःखात स्वतःचाही काही बरं-वाईट करून घेते की काय? परवा मी त्याला स्पष्ट सांगितलं, "तसं काही तुला वाटत असेल तर मनातून काढून टाक बरं." माणसाच्या मृत्यूनं प्रश्न सुटत नसतात हे मी चांगलं जाणून आहे. आता मृत्यू म्हणजे एक फक्त पळवाट आहे. तशी मी खडतर आयुष्याला सरावलीये. असो, पत्राचा प्रबंध बनवत नाही. तसा काही लिहायचा मूडही नाही. उषा गेल्यापासून पेन उचलतेय ती फक्त तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी. राम काकांना नमस्कार. ज्योत्स्ना.